ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। जागतिक लिव्हर दिनानिमित्त अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये सॉलिड हॅबिट्स स्ट्रॉंग लिव्हर या संकल्पनेवरती आधारित जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला। संतुलित आहार, नियमित व्यायाम, मद्यपानाचे मर्यादित सेवन आणि नियमित तपासणी या 4 सवयींवरती यावेळी भर देण्यात आला। गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर संदीप पाटील यांनी लिव्हरचं महत्त्व स्पष्ट केलं, तर डॉक्टर सोहम दोशी यांनी फायब्रोस्कॅन तपासणीचं महत्त्व सांगितलंय। डॉक्टर अमोल शिंदे यांनी फॅटी लिव्हर वाढीमागील जीवनशैली कारणं अधोरेखित केली आहेत। लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर अमोल जाधव यांनी प्रगत उपचार सुविधा उपलब्ध असल्याचं म्हटलंय। वरिष्ठ GI सर्जन डॉक्टर संदीप सबनीस यांनी लवकर निदानाचं महत्त्व देखील अधोरेखित केलं। यावेळी हेपॅटायटिस B बाबतीत देखील जनजागृती करण्यात आली। केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी नाशिकमध्येच अत्याधुनिक उपचार उपलब्ध असल्याचं म्हटलंय। या निमित्तानं 2000 मध्ये लिव्हर स्क्रीनिंग पॅकेज सुरू करण्यात आलं आहे। आज वर्ल्ड लिव्हर डे आहे, तर वर्ल्ड लिव्हर डे निमित्त मी काही रुग्णांना टिप्स देऊ इच्छितो। जसं आपला लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी आपला आहार बदलणं खूप गरजेचं आहे। जसं फॅटी फूड कमी करणं, आपल्या जेवणात फळांचा समावेश करणं, तसंच रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे एक 40 ते 45 मिनिट डेली वॉकिंग करणं, याच्यानेही आपल्या लिव्हरचं हेल्थ ही खूप चांगली राहू शकते। अल्कोहोलचा अनावश्यक वापर टाळणं किंवा तसंच पेनकिलर हे अशा मेडिसिन आहे की ज्या लिव्हरला डॅमेज करू शकतात, तर पेनकिलरचा वापर हा कमीत कमी ठेवणं, या गोष्टींनी आपण आपल्या लिव्हरची हेल्थ ही वाढवू शकतो। तसंच आपल्या लिव्हरची स्क्रीनिंग हे खूप गरजेची आहे। म्हणजे दर 6 महिन्यांनी आपण सोनोग्राफी, तसंच काही ब्लड टेस्ट आणि फायब्रोस्कॅन करणं, की जेणेकरून आपल्याला लिव्हरचा आजार हा लवकर लक्षात येऊ शकेल। त्यामुळे ह्या स्क्रीनिंग टेस्टचं महत्त्व सध्या खूपच वाढलेलं आहे। आणि ज्या पेशंटना लिव्हर सिरोसिसचा प्रॉब्लेम असेल तर त्या पेशंटसाठी अशोका मेडिकवर येथे लिव्हर ट्रान्सप्लांटची अतिशय चांगली सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे। आपण अशोका मेडिकवर येथे मागच्या 40 दिवसात 3 सक्सेसफुल लिव्हर ट्रान्सप्लांट केलेले आहेत आणि त्याच्यात 100% सक्सेस रेट आपण अचीव केलेला आहे। तर नक्कीच ज्यांना लिव्हर सिरोसिस असेल तर त्या रुग्णांनी या सेवेचा लाभ हा घेतला। सॉलिड हॅबिट्स स्ट्रॉंग लिव्हर, तर ही सगळ्यात महत्त्वाची थीम आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या हॅबिट्स आहेत ते सॉलिड असतील तर तुमचं लिव्हर खराब होण्यापासून वाचू शकतं। त्यासाठी जे 4 स्तंभ आपण इथं बघितले आहेत, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रेग्युलर एक्सरसाइज आहे आणि डायटरी मॉडिफिकेशन्स आहे, ज्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच करू शकतो। त्याबरोबर तीच कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि रेग्युलर फॉलोअप, तर रेग्युलर फॉलोअप फक्त ब्लड टेस्ट नसून त्याबरोबर ती सोनोग्राफी करणं गरजेचं आहे आणि काही विशिष्ट लोकांमध्ये आपल्याला फायब्रोस्कॅन नावाची अत्याधुनिक तपासणी करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ती आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिव्हर खराब होण्याची जी कारणं आहेत त्यामध्ये प्रिव्हेंटेबल डिसीजेस आहेत, त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर, हेपॅटायटिस B आणि हेपॅटायटिस C, या हेपॅटायटिस B आणि C पासून वाचण्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि स्पेशली हेपॅटायटिस B व्हॅक्सिनेशनचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे, ज्या योगे आपण लिव्हर खराब होण्यापासून वाचू शकतो। त्यामुळे योग्य आहार आणि योग्य व्यायाम केल्यास सर्वजण चांगले निरोगी आणि सुखी जीवन जगू शकतात। हे वर्ल्ड लिव्हर डेच्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छितो। किरण आहेर, C24 तास, नाशिक।